शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कळंबोलीत भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपा सचिव डॉक्टर संतोष गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश सोहळा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते पार पडलाय। तर शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत वातावरण दणाणून टाकले। डॉक्टर गायकवाड यांच्यासह विजय पाटील, राजेंद्र कदम, बाजीराव साठे, शंकर प्रभाकर पाटील, दगडू पाटील, रुपेश धावडे, विष्णू मर्ढेकर, भानुदास जगदाळे आदींनी शिवसेना ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश केलाय। तर महिला कार्यकर्त्यांमध्ये भारती श्रीराम, वंदना देवरे, हर्षना मर्ढेकर, संजना आगलावे, अभिषा आरेकर, अलका वांगटे, प्रियंका धनवे, मंगल देवरे, सुवर्णा चव्हाण यांनीही भाजपचा निरोप घेऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवलाय। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख औचित राऊत, उपमहानगर प्रमुख आत्माराम गावण, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर संघटक अक्षय साळुंके, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सुजाता कदम, टिया अरोरा धुमाळ, संपर्क संघटिका समीक्षा पांगम, शहर संघटिका ज्योती मोहिते, निशा जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत झाली असून भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आहे। ठाकरे गटात इन्कमिंग चालू झाले, आजच्या पक्षप्रवेशामुळे खरं म्हणजे ठाकरे गट हा उल्लेखच असा न रुकणार आहे, कारण शिवसेना ठाकरेंची जन्म देणारेच ठाकरे आहे। ज्याने शिवसेनेला जन्म दिला त्यांचा गट असू शकत नाही। जे सोडून गेले स्वार्थासाठी, ज्याने विश्वासघात केला त्यांचा गट। आता यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही, परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा एक विचार दिलेला आहे आणि तो विचार महाराष्ट्राच्या आणि राष्ट्राच्या हिताचा विचार आहे। आणि आपल्याला माहिती आहे एक्सपायरी सगळ्यांना आहे, मृत्यू सगळ्यांना आहे, फक्त विचाराचा मृत्यू होत नाही। विचार चिरंजीवी असतो, विचार अमर असतो, विचार अजरामर असतात। आणि म्हणून पिढ्यानपिढ्या पूर्वीचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करत असतात। त्याच्यामुळे विचार कधी मरत नाही, विचार हा सदैव चिरंजीवी असतो, अमर असतो। आणि म्हणून शिवसेना हा एक विचार आहे, शिवसेना ही निरंतर चालणारी हा विचार आहे। आणि त्यामुळे या विचाराच्या समर्थनार्थ कितीही गेले तरी नवीन येणार, कारण ही महाराष्ट्राची आणि राष्ट्राची गरज आहे। मराठी अस्मिता सुरू झाली आणि हिंदुत्वावर येऊन थांबली, आणि त्यामुळे आजही मराठी अस्मिता तेवढीच महत्त्वाची आहे आणि आजही हिंदुत्व तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि मराठी अस्मिता जपणारा आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी शिवसेना हा विचार आहे। ज्या अर्थी तुम्ही बोललात कितीही गेले ते परत येणारच आहे, आता आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जवळजवळ शिंदे गटात गेलेले 15 नगरसेवक आहेत ते ठाकरेंच्या संपर्कात आहे। याबाबत काय येणार? सगळेच येणार, फक्त शेवटी आम्हाला विचार करायला लागेल। येणार सगळेच, येणार सगळे। खरं तर खूप मोठी चर्चा चालू आहे दादा, वरच्या लेवलला पूर्ण युती तयार झालेत आहे। दसरा मेळाव्याला देखील आता आपल्याला हे पाहायला मिळेल। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये युती होईल का याबाबत? होणार होणार होणार, कारण शेवटी जी पादरण्याची प्रक्रिया आहे ना ती वरून खाली होती, आणि आता वर सुरू झालंय, त्यामुळे आपण ते पादरत पादरत खाली, आणि 100% हे पादर, कारण ती प्रवृत्ती आहे पादरण्याची, वरून खाली पादरतं। डोंगरातून पाणी खाली येतं, खालून वर जात नाही, आणि त्यामुळे ती पादरण्याची जी प्रक्रिया आहे ती 100% होणार। आणि तो विचार, दोन भाऊ एकत्र आले तसे खालचे कार्यकर्ते सुद्धा दोन भाऊ म्हणून एकत्र येतील। एक महत्त्वाचा प्रश्न करते शेवटचा, मुंबई महापालिकेत दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याने भाजपला कुठे मोठं आव्हान होईल? भाजपला आव्हान देण्या एवढी भाजप नाहीच आहे। मुळात भाजप आहे कुठे? भाजपची काँग्रेस झालेली आहे, म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करता करता भाजप युक्त काँग्रेस युक्त भाजप, हे असं चित्र आहे। आता मूळ भाजप आहे कुठे? भाजपात कोणी भाजपचे राहिले नाही, सगळे काँग्रेसमधून, राष्ट्रवादीतून, सगळ्या पक्षातून गेलेल्यांची भाजप आहे, भाजप आहे। त्यामुळे भाजप हे आव्हान कधीच होऊ शकत। प्रदर्शनाला भेट दिलात, कुठेतरी महिला देखील या प्रदर्शनामध्ये आहेत, रोजगाराला कुठेतरी संधी मिळते काय? मी कोकण बाजारचे कुठे गेले
तुमचं नाव कसं अजय पडलं? यादव. अजय यादव ना? अजय यादव, तू ह्याचा भाव काय? सर्विस. चेहरा 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 बोल काय ना तुझा, म्हणून म्हटलं. आणि त्यामुळे कोकण बाजारच्या माध्यमातून हा सगळा छोट्या छोट्या गटांना किंवा तरुण तरुणींना, महिलांना, खेड्यापाड्यातील जी ग्रामीण भागातील तरुणांना, तरुणी महिलांना हा रोजगार उपलब्ध करून दिला जातो आणि त्याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आज इथे प्रदर्शन हे 2 दिवसापुरतं आहे, परंतु मी माहिती घेतली, आता मला जी माहिती सांगितली यादवने त्याप्रमाणे ऑनलाईन कोकण बाजार या नावानं हा व्यवसाय 365 दिवस सुरू असतो. खरं म्हणजे आपल्या मराठी माणसानं व्यवसायाकडे वळणं आवश्यक आहे, उद्योगाकडे वळणं आवश्यक आहे आणि आपण कुठे कमी आहोत अशातला भाग नाही आहे. आपली जी जर कमतरता कसली असेल तर ती आर्थिक असते, पण आर्थिक सुद्धा तसं फार मोठं संकट नाही आहे. एखादी उडी घ्यायची म्हटली तर आर्थिक प्रश्न सुद्धा सुटतो आणि म्हणून मला वाटतं हे सगळेच बहुतेक जेवढे आता ह्याच्यामध्ये आहेत हे सगळे स्टार्टअपचे लोक आहेत आणि म्हणून म्हटलं रजिस्ट्रेशन झाले की नाही तर त्याचे फायदे मिळतील, विविध योजनांचे फायदे मिळतील आणि हीच मंडळी पुढे भविष्यामध्ये चांगले उद्योजक म्हणून पुढे येतील. माझ्या कोकण बाजारला मनापासून शुभेच्छा. एक शेवटचा प्रश्न करते, तुमचा जास्त वेळ नाही घेत आहे. उद्धव ठाकरे जवळजवळ 2 दिवसापासून बैठका घेत आहेत, खासदार असतील आमदार असतील त्यांच्या बैठका घेत आहेत. आगामी महानगरपालिकेत कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात किंवा काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजीवर मी आधी तर काही भाष्य करणार नाही, कारण तो पक्षप्रमुखांचा अधिकार आहे, ते ठरवतील पक्षप्रमुखांचा. परंतु मुंबई आणि शिवसेना, मुंबई आणि ठाकरे हे एक समीकरण आहे. हे किती कुणीही बदलायचं म्हटलं तरी बदलता येणार, हे कुणालाही बदलता येणार नाही. आज विरोधक सुद्धा ही गोष्ट कबूल करतात. जे घडलं शिवसेनेमध्ये हे महाराष्ट्रात कोणाला रुचलंय? कोणाला रुचलं नाही आहे, सगळ्यांनाच ते आवडलं नाही आहे. पण शेवटी सत्तेचं राजकारण आहे आणि मग या सत्तेच्या राजकारणामध्ये आकड्याला महत्त्व आहे आणि मग आकड्यांची गोळाबेरीज ही वाटेल त्या मार्गाने केली जाते आणि तशी सत्ता मिळवली जाते आणि तशी सत्ता टिकवली जाते. आणि त्यामुळे मुंबई आणि ठाकरे, मुंबई आणि शिवसेना हे समीकरण कुणालाही बदलता येणार नाही. हे समीकरण काल होतं, आज आहे आणि उद्या पण राहील. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.